IAS पूजा खेडकर प्रकरणी पिंपरी चिंचवडच्या YCM रुग्णालयातल्या डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली आहे। एबीपी माझाने IAS पूजा खेडकर आणि पिंपरी चिंचवड पालिकेच्या YCM रुग्णालयाशी पोलखोल केली होती। त्यानंतर YCMचे डीन राजेश वाबळेंनी चौकशीचा सुधारित अहवाल सादर केला। यात पूजा खेडकर यांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली आहे। खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे। आणि या अहवालाबद्दलचा अधिक तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी नाझीम मुल्ला यांच्याकडून। नाझीम, ग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरांना पिंपरी पालिकेच्या YCM रुग्णालयाने दिलेलं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बनावट आहे का अशी शंका उपस्थित करणारे नवे तर त्यावरती शिक्कामोर्तब करणारे कागदपत्र एबीपी माझाने समोर आणली आणि त्यानंतर याच YCMचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळे यांनी पिंपरी पालिकेचे आयुक्त शिखर सिंह यांच्याकडे दिलेला आधीचा चौकशी अहवाल आयुक्तांनी फेटाळला होता आणि सुधारित अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते आणि तोच सुधारित चौकशीचा अहवाल आज डॉक्टर राजेश वाबळे यांनी पिंपरी पालिकेच्या आयुक्त शिखर सिंह यांच्याकडे दिलेला आहे। परंतु यामध्ये आता वाबळे यांनी त्या संबंधित डॉक्टरांना क्लीन चिट दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। YCMने जे पूजा खेडकरांना प्रमाणपत्र दिलेलं आहे ते नियमाला धरून आहे, त्यामध्ये कोणतीही बनवाबनवी नाही असा दावा पुन्हा एकदा राजेश वाबळे यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि त्यामुळेच आता जे प्रश्न आयुक्तांना एबीपी माझाच्या बातमीनंतर पडले होते त्या प्रश्नांची उत्तरं या अहवालातून मिळालीत का, कारण त्याच्यासोबत राजेश वाबळे यांनी नेमके कोणते पुरावे दिलेत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण एका शिकाऊ डॉक्टरांनी हे प्रमाणपत्र देताना तपासणी केलेली आहे आणि फिजिओथेरपींनी त्यांच्या डाव्या पायात कुठलीही इजा नाही असा अहवाल दिलेला होता। त्यामुळं आता या चौकशी अहवालासोबत वाबळे यांनी आयुक्तांना कोणते पुरावे सादर केलेत आणि ते पुरावे आता आयुक्त शिखर सिंह यांना मान्य आहेत का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। उद्या शिखर सिंह जे आहेत ते हा अहवाल पाहणार आहेत आणि त्यांना जर तो मान्य असेल तरच मग तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला। म्हणजे आता उद्या नाझीम काय होतं पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।